चातुर्मास काळामध्ये एखाद्या गोष्टीची साधना करणे याला किती महत्व आहे? मी तसं खूप आता मी जे बऱ्याच जणांना मागच्या काही वर्षात सुचवलेलं आहे त्याच्यात मी सांगते की तुम्ही झोपेतून उठल्यानंतर 5 मिनिटं काही न करता सुरुवात दिवसाची 5 मिनिटं डोळे मिटून करा पहिल्या महिन्यात. वा, चातुर्मासाचं एक व्रत घेतलं की मी हे करीन, मी अशा पद्धतीने साधना करीन. तर ही साधना करताना काय बेसिक नियम पाळायला पाहिजे? तर कोजागरी पौर्णिमेला तुमच्याकडे सोडण्यापेक्षा तुम्हाला जे पाहिजे ते मल्टिपल्स करताय. वा, तर ह्या चातुर्मासामध्ये आपल्याला मॅनिफेस्टेशनचे असे काय छान दिवस आहेत की ज्या दिवशी तुम्ही मॅनिफेस्ट करायलाच पाहिजे. जिथे संयमही आहे, जिथे कृती आहे आणि त्यागही आहे. हा बरोबर. चातुर्मासाचा बेसिक कन्सेप्ट आहे. किती छान, खूप बेसिक गोष्ट आहे, पण त्याची फिअर क्रिएट होतात किंवा एखाद्या गोष्टीचा फोबिया क्रिएट होतो आणि त्याला हँडल कसं करायचं? भीती ही अशी गोष्ट आहे ना ज्याच्यावर जोपर्यंत तुम्ही मात करणार. पहिली गोष्ट म्हणजे की वाघ म्हटलं तरी खाणारे, वाघोळ म्हटलं तरी खाणारे. तुम्हाला तिथे दटूनच राहायला पाहिजे. बेसिकली आता जसं म्हटलात की प्रेम नाही, आज ही व्यक्ती आहे आणि उद्या ती व्यक्ती नाही आहे. याच्यामध्ये व्यक्ती असणं नसण्यामध्ये पण ना सवयीचा एक खूप मोठा भाग आहे. देअर यू आर. तुमच्याकडे तुमची सख्खी म्हणवणारी फिजिकल फॉर्ममध्ये किमान 2 किंवा 3 व्यक्ती असल्या पाहिजेत, त्यांच्या जे तुम्हाला शांतपणे ऐकून घेतील विदाउट Without एनी judgment. जजमेंट. म्हणजे ऐकायला कदाचित असं ऑड वाटेल, खूप पैसा तुम्हाला शांततेची झोप नाही देत. जी कदाचित तुम्हाला जेवढे गरजेपुरते आहेत ती तुम्हाला शांततेची झोप देऊ शकते. आणि एक अजून एक गोंडस टर्म आहे आपली, ती म्हणजे ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंगसाठी काय करायला पाहिजे? आणि मी असं ऍड करेन की जगी सर्व सुखी असा कोण आहे पेक्षा मी आहे त्याच्यात सुखी आहे. वा. नमस्कार, भविष्यशाळाच्या आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या गप्पांची सुरुवात करण्याआधी ना मला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की आपली जी पूर्वज मंडळी होती की ज्यांनी आपल्या इथे काही चालीरीती सुरू केल्या, काही रूढी परंपरा सुरू केल्या, त्याच्यामागे ना त्या वेळचा, त्या काळाचा खूप मोठा अभ्यास होता. पण आपल्यापर्यंत तो सगळा अभ्यास पोहोचलाय का? तो उत्तर आहे नाही, सपशेल नाही. कारण जेव्हा आता मी तुम्हाला म्हणेन चातुर्मास म्हणलं की तुमच्या डोक्यात पहिलं काय येणार? अरे नॉनव्हेज बंद, अरे कांदा लसूण खायचं नाही. पण चातुर्मास याच्या खूप पलीकडे आहे, याच्या खूप वरचा विषय आहे. आणि तोच विषय बोलण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात स्मिता कुलकर्णीजी. तुमचं मनापासून स्वागत आहे भविष्यशाळेच्या मंचावर. तर तुम्ही स्मिता मॅमचा आमचा ऑरा हिलिंगचा जो एपिसोड नसेल बघितला तर इथे त्याची लिंक देतो, प्लीज तो बघा. मग तुम्हाला कळेल की मी हे जे तुम्हाला म्हणतोय ना की आपल्याला नुसतं हे जे चातुर्मास आपण जे एक जो बाऊ करून ठेवलाय ते का करून ठेवलाय, त्याच्या पलीकडे जाऊन आपण चातुर्मासाचा आपल्या मॅनिफेस्टेशनसाठी, आपल्या साधनेसाठी, अध्यात्मासाठी आपण त्याचा किती चांगला वापर करून गेला पाहिजे. मला वाटतं त्याचंच मार्गदर्शन आज स्मिता मॅम करणार आहेत. सो मॅम, पुन्हा एकदा गप्पांना सुरुवात करूयात. आणि तुम्हाला माहिती आहे मी खूप बेसिकपासून प्रश्न विचारतो, सर्वसामान्य लोकांना जे प्रश्न पडतात ते विचारतो. सर, बेसिकपासून सुरुवात करू आपण की चातुर्मास म्हणजे नक्की काय आणि यावर्षी म्हणजे 2026 मध्ये तो कधीपासून चालू होतोय? बरं, मी मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मला जे आत्तापर्यंत माहीत झालं आहे किंवा मला माझ्या गुरूंकडनं जे समजलं आहे ज्या वेळेला किंवा माझ्या आईबाबांकडनं, परंपरागत आजी आजोबांकडनं जे समजले ते मी सगळ्यांसाठी मांडायचा प्रयत्न करेन. चातुर्मास म्हणजे बेसिकली आपण म्हणतो की विष्णू देवता योगनिद्रेमध्ये जातात. बरोबर. विष्णू ही देवता पालनपोषण करती म्हणून आपल्याकडे प्रचलित आहे. मग ह्या देवतेला सुद्धा जर विश्रांतीची गरज आहे तर आम्ही सामान्य माणसं आहोत. तर बेसिकली चातुर्मासाचा एक साधा सिंपल अर्थ असाही असतो की थोडंसं स्लो डाऊन व्हा. बरोबर. आणि यामागचं सायन्स इतकंच आहे, सायन्सही आहे रदर, की पावसाळा हा ऋतू आहे. बऱ्याच गोष्टी वेगळ्या घटना घडत असतात. म्हणजे खूप साऱ्या प्राण्यांचे प्रजनन होत असतात, पाणी खूप वाढलेलं असतं, पूर आलेले असतात, वेगवेगळ्या रोगराई पसरत असते, पचन संस्था माणसाची खूप म्हणजे ह्युमन बिंग्सची पचन संस्था खूप वीक झालेली असते. तर त्या सगळ्यासाठी पार्श्वभूमीवर बऱ्याच गोष्टी खाऊ नयेत किंवा म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की नॉनव्हेज खाऊ नये, कांदा लसूण खाऊ नये. या मागचं एक सायंटिफिक कारण असं आहे की आपली ओरिजिनल जी पचनशक्ती आहे ती खूप कमी झालेली आहे किंवा मंदावलेली असते या कालावधीमध्ये. आणि म्हणून जे पचायला जड आहे किंवा वात होणारे आहेत, कफ होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तेव्हा वर्ज्य करा असं आपल्याकडे पूर्वजांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आत्ता जो चातुर्मास सुरू होतोय, दरवर्षी चातुर्मास आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असतो. यावर्षी तो 25 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी सुरू होईल आणि 22 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीपर्यंत हा चातुर्मास आहे. म्हणजे या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त स्लो डाऊन व्हावं, स्वतःकडे लक्ष द्यावं,
अशी अपेक्षा असते. ओके. पण ॲट द सेम टाइम जो विषय तुमचा खूप काय म्हणतो ना जिव्हाळ्याचा आहे, जसं तुम्ही मार्गदर्शन करता लोकांना, ते म्हणजे चातुर्मास हा नुसता काय म्हणतो ना सण वार आणि ह्याच्यामध्ये रमायचा काळ नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची आध्यात्मिक प्रगती असेल, तुम्हाला स्वतःला हील करणं असेल, साधना करणं असेल, हेही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मी बघितलं मॅक्सिमम आपले जे मोठे सणवार आहेत, मग गणपती म्हणा, दसरा म्हणा, नवरात्र म्हणा, हे सगळे याच काळामध्ये येणारे काळ. सो चातुर्मास काळामध्ये एखाद्या गोष्टीची साधना करणे याला किती महत्त्व आहे? बेसिकली जसं मी म्हटलं की आपण स्लो डाऊन व्हायचं आणि ते स्वतःसाठी व्हायचं. बरोबर. साधनेचा अर्थ काय असतो की स्वतःच्याकडे लक्ष द्या, स्वतःसाठीचं अध्ययन करा, म्हणजे साधना. बरोबर. मग तुम्हाला ह्या सगळ्या दरम्यान काय काय होतं, तर प्रत्येकाची एक वेगळी देवता पण असू शकते. बरोबर. त्यामुळे ह्या 4 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या देवतांकडे वेगवेगळ्या देवतांचं आपण म्हणूया की त्याचं आपण जास्तीत जास्त पूजन अर्चन करू शकतो. बरोबर. आणि मग त्याच्यातूनच तुम्हाला तुमची कदाचित इष्ट देवता सापडते. म्हणजे मग वा. असंही होतं की मी खूप जास्त शंकराचं कधी करायला लागले, कारण लहानपणीपासून श्रावणी सोमवार आहे किंवा बरोबर. तेव्हा रुद्र करायचे, बरोबर. असं करून शंकराची उपासना श्रावणात केली गेली, म्हणून मला शंकर या देवतेची जास्त माहिती कळाली. किंवा आपण असं म्हणूया की गणपतीत 10 दिवस आपण जो गणपतीचा उत्सव साजरा करतो, तेव्हा गणपती या देवतेबद्दलची आपली ओढ किती आहे ते आपल्याला जाणवतं. बरोबर. प्रत्येकाची ही देवता वेगळी असू शकते आणि साधनेला खूप महत्त्व आहे. आणि ही साधना एकच म्हणजे त्याच्यामध्ये एकच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की ती कन्सिस्टन्सी. आणि ही 4 महिने म्हणजे जवळपास 120 दिवस तुम्हाला सलग मिळतात. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवण्यासाठी जे नियम आहेत ना, ते खूप सोपे आहेत. आपल्याला आता ते खूप अवघड वाटतात, कारण आपली लाईफस्टाईल, आपले विचार आपण खूप जास्त बाहेर बघतोय आता, त्यामुळे ते अवघड वाटतात. पण बऱ्याच वेळेला आपण असं धरूया की साधना हा विषय सर्वसामान्यांचा, म्हणजे तुमचा आमचा गृहस्थांचा धरता या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त सणवार आलेत. म्हणजे तुम्ही उपासना करता, काही ना काही निमित्ताने का होईना करत राहता. वेअरॅज संन्यासी जे असतात, जे सतत भ्रमण करतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असतात, साधनेसाठी असतील, प्रचारासाठी असतील, धर्मासाठी असेल, या सगळ्यांना सुद्धा चातुर्मासामध्ये एकाच ठिकाणी राहून साधना करणं अपेक्षित आहे. मग त्यांच्यासाठी जर का हा नियम आहे, त्यांच्या साधनेसाठी, तर त्यांची तर साधना खूप पटीनं वाढते. सिमिलरली आपण जे संसारी गृहस्थ आहोत, तर आपण वेगवेगळ्या देवतांची कन्सिस्टन्सी, म्हणून ते 4 महिने सतत तुमच्याकडनं काही ना काहीतरी करून घेतलं जातं. आणि प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला या 4 महिन्यांमध्ये वेगवेगळं महत्व आहे. म्हणजे आता आषाढी एकादशी नंतर जी येणार असते ती गुरुपौर्णिमेची पौर्णिमा आहे. अशा प्रत्येक वेळेला नवीन नवीन गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला श्रावणात राखी पौर्णिमा, तेव्हा तुम्ही आपल्याकडे म्हणजे असं प्रत्येक ह्याला ते जोडलेलं आहे की जेणेकरून तुमची ती साधना जास्तीत जास्त होईल. वर्षभरात दर महिन्याला पौर्णिमा आणि अमावस्या येतात, पण त्याचं तेवढं महत्व आपल्याला माहित नाहीये किंवा आपण तेवढं ते सेलिब्रेट करत नाही. पण ह्या 4 महिन्यांमध्ये प्रत्येक अमावस्या, प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही जवळपास काही ना काहीतरी रिलेट करता आणि त्या दृष्टीनं तुमचं मॅनिफेस्टेशन असेल, तुमची स्वतःची साधना असेल, तुमचं हिलिंग असेल, ते वरच्या पातळीवर जाऊ शकतं जर तुम्ही कॉन्शियसली एफर्ट घेतले तर. मॅनिफेस्टेशनचा एक महत्त्वाचा विषय मला त्याच्याकडे यायचा आहेच आहे, बिकॉज आय नो तुम्ही त्याच्यावरती खूप मार्गदर्शन करता. पण त्याच्या आधी सुद्धा मला तुम्हाला विचारायचं आहे की सपोज एखाद्या माणसाने चातुर्मासाचं एक व्रत घेतलं की मी हे करीन, मी अशा पद्धतीने साधना करीन, तर ही साधना करताना काय बेसिक नियम पाळायला पाहिजे? सगळ्यात आधी तर मी म्हणेन की म्हणजे आय विल जस्ट मेक शुअर म्हणजे त्याचा मिसइंटरप्रिटेशन होऊ नये म्हणून, बेसिकली आजही आपल्याकडे बायका खूप बाहेर पडल्या असतात तरी त्यांच्याकडे घरातली खूप जबाबदारी. बरोबर. म्हणजे मला इथे कुठेही जेंडर डिस्क्रिमिनेशन करायचं नाही आहे, पण ज्यांना स्वतःची प्रगती करायची अशा सगळ्या फिमेल्सला माझं असं म्हणणं असेल की तुम्ही जे पण व्रत घ्याल, जे पण कराल, त्याच्यात कन्सिस्टन्सी राहील असंच करा. म्हणजे सुरुवातीला असं होऊ शकतं की मी रोज 1 तास ही पोथी वाचेन, ते करेन, असं म्हणजे तुम्ही जे ठरवाल ते. पण तुमच्यावर असलेल्या बाहेरच्या आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये मग असं नको व्हायला की मला ते करायचंच आहे म्हणून माझी स्वतःवर चिडचिड होतीये किंवा माझी घरच्यांवर चिडचिड होतीये आणि मला ती वेळ मिळत नाहीये, हे काहीही होऊ नये. म्हणजे हे मी महिलांसाठी जसं म्हणते असं नाही, हल्ली पुरुषांनाही तेवढीच जबाबदाऱ्या आहेत. मग मला ऑफिसच्या कामासाठी बाहेरच राहावं लागतंय, मला मीटिंग्सच आहेत. तुम्ही जोही नियम कराल ना, त्याच्यात एक बेसिक असलं पाहिजे की त्याच्यात सातत्य असलं पाहिजे आणि वेळ आणि जागा जमलं तर. म्हणजे आता आपल्याकडे प्रवास खूप असतात कामानिमित्त, त्यामुळे जागेचा आपण किती करू शकतो त्याबद्दल मी म्हणत नाही. हो, पण आपण जे ऐच्छिक प्रवास करतो ते टाळता येत आहेत का, जर तुम्ही साधना करतायत तर. कामानिमित्त होणारे प्रवास तर तुम्ही टाळू नाही शकणार म्हणजे आज. त्यामुळे
वेळ ही कमीत कमी पाळली गेली पाहिजे. त्याच्याबरोबरीनं मी असं म्हणेन की तुम्ही जागा जर जमली तर जास्तीत जास्त पाळा. तेही नाही जमलं तर असं करा की जेणेकरून तुम्हाला मानसिक शांती मिळेल. म्हणजे मी तसं खूप आता मी जे बऱ्याच जणांना मागच्या काही वर्षात सुचवलेलं आहे त्याच्यात मी सांगते की तुम्ही झोपेतून उठल्यानंतर 5 मिनटं काही न करता सुरुवात दिवसाची 5 मिनटं डोळे मिटून करा पहिल्या महिन्यात. वा. काहीच करायचं नाही. म्हणजे 6चा अलार्म वाजलाय, 5चा अलार्म वाजलाय तर तो अलार्म बंद करून मी 5 मिनटं डोळे मिटून बसणार आहे. इथून करा. मग तुम्ही कुठल्या देवतेची पूजा करू नका, कुणाचं नामस्मरणही करू नका. तुमच्या डोळ्यासमोर आली तुमची इष्टदेवता, मग गणपती असेल, देवी असेल, जेही असेल ते, दत्त महाराज असतील, आले तर उत्तम, नाही आले तरी सुद्धा कन्सिस्टन्सीची सुरुवात इथून होते की मी माझ्यावर ती गोष्ट जबाबदारीनं करणार आहे, पण वेळेस मी कुठल्याही प्रकारची चिडचिड कुणावरही करणार नाही. मग आज 6ची जाग न येता 6:15ला जाग आली आणि 7:30ला ऑफिस जायचंय तरीही मी 5 मिनटं ती माझ्यासाठी काढीन आणि त्याची चिडचिड नाही करणार. हा सगळ्यात मोठा नियम आहे की तुम्ही जे कराल त्याच्यात तुमची स्वतःची आणि तुमच्या असोसिएटेड जे काही म्हणजे तुमचे घरातले असतील, कलिग्स असतील, यांच्या कुणावरही तुमची चिडचिड होऊ नये आणि तुमच्याकडनं ती गोष्ट सातत्याने घडली पाहिजे. मग पुढच्या महिन्यात तुम्ही आपोआप 5 ते 10 मिनटं करू शकता. मग त्याच्यात तुम्ही एखादा मंत्र नाही म्हटलं तरी तुम्हाला ते आठवतं 10 मिनिटामध्ये. मग त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्ही कदाचित एक मंत्र म्हणू शकता. मग तो 5-6 वेळाच म्हणा. तुम्ही 7-8 मिनिटंच बसताय ना, ठीक आहे, तेवढ्या वेळात जेवढा होईल तेवढा. 108 वेळा मंत्र म्हणायला पाहिजे किंवा एकाच जागी बसून हे केलं पाहिजे. हे कोणाला ज्यांना खूप जास्त खूप मोठं काही अचीव करायचं आहे आणि त्यांना त्यांचे योग्य गुरु मार्गदर्शन करत असतात, त्याप्रमाणे त्यांची साधनाही होत असते. पण सामान्य लोकांना आयुष्यात रोजच्या जगण्यात थोडं पीस येण्यासाठी किंवा असं म्हणेन थोडा स्पीड कमी करण्यासाठी या गोष्टींची सुरुवात आपण चातुर्मासाचा नियम म्हणून करावा. बरोबर बरोबर बरोबर. मला तुमच्या बोलण्यात एक जाणवलं की जे तुम्हाला झेपेल तेवढं करा. म्हणजे तुम्ही ठरवलं की बाबा मी रोज काय अर्धा तास मौन बाळगेन, पण जर तुमचे जर बॅक टू बॅक कामं असतील हे असतील तर ते करणं शक्य नाही आहे. सो चातुर्मासाचा कोणताही नियम घ्यायच्या आधी तुम्ही ह्या बेसिक गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि आज ज्याच्यासाठी स्मिताबाई इथे आलेल्या आहेत ते म्हणजे त्या स्वतः या चातुर्मासामध्ये 4 वेगवेगळ्या महिन्यांचं सेल्फ फिलिंगचं एक वेगळं वर्कशॉप घेणार आहेत. सो त्याच्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत, पण त्याच्या आधी जो मगाशी आपण जो मुद्दा सोडला होता मॅनिफेस्टेशनचा, तर ह्या चातुर्मासामध्ये आपल्याला मॅनिफेस्टेशनचे असे काय छान दिवस आहेत की ज्या दिवशी तुम्ही मॅनिफेस्ट करायलाच पाहिजे. सगळ्यात आधी तर मी मॅनिफेस्टेशनबद्दल सांगेन. म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे काही जादू नाही आहे. बरोबर बरोबर. मॅनिफेस्टेशन म्हणजे तुमचे विचार, तुमच्या कृती आणि तुमची श्रद्धा, बरोबर, ह्या सगळ्या एका लेवलवरती पाहिजेत, अलाइनमेंटमध्ये हवेत. म्हणजे मी त्याला एनर्जी लेवलवरती सांगते की तुमचे ते अलाइन असतील तर तुमचं मॅनिफेस्टेशन 100% होतं. म्हणजे मी याच्यासाठी म्हणते की जर उदाहरणार्थ मी मॅनिफेस्ट करते मला सहकार नगरला बंगला घ्यायचा आहे आणि ॲट द सेम टाइम आय एम डाऊटिंग मायसेल्फ मला 2 कोटीचं लोन होणार नाही आहे, तर तुमच्या एनर्जी कमी पडतात. वेअरॲज माझी श्रद्धा पण कदाचित कमी पडते आणि माझा स्वतःवरचा विश्वासही कमी आहे. म्हणजे श्रद्धा मी याच्यासाठी म्हणते जर कोणी आस्तिक असेल तर ते त्यांच्या कुठल्या तरी देवतेला मानत असतात, त्यांना असं वाटत असतं की नाही तो मला मदत करेल. मग जर तो तुम्हाला मदत करेल तर मग तुमचं 2 कोटीचं लोन सँक्शन करेल, त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स मिळतील, तुम्हाला काम जास्त मिळेल. बरोबर. मला असं म्हणायचं एक तर स्वतःवरचा विश्वास अलाइनमेंटमध्ये पाहिजे, तुमच्या कृतीच तेवढ्या अलाइनमेंटमध्ये पाहिजे. मी नुसतंच म्हणलं की मला सहकारनगरमध्ये बंगला घ्यायचा आहे आणि मग मी कामच नाही केलं, असं नाही चालणार. तर ह्या सगळ्याची अलाइनमेंट झाली तर तुमचं मॅनिफेस्टेशन उत्तम होतं. आता ह्याच्यासाठी बरेच म्हणजे आता जसं तुम्ही म्हटलं की ह्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी म्हणेन की आषाढी एकादशीला सगळ्यात पहिलं मेडिटेशन घेते मीच म्हणजे नाही कुणीही करावं, माझ्याबरोबरच नाही, जसं आपण सगळं रीतं करावं. मग तुम्ही नवीन जर तुमची पिशवी पहिल्यापासूनच भरलेली असेल तर तुम्ही नवीन काय घेणार. आणि या 4 महिन्यांमध्ये तुम्ही जे कराल ना त्याचं मल्टिपल्समध्ये मिळत राहतं आणि ते घेण्यासाठी आधी रिकाम होणं गरजेचं आहे. मग ते अनुभव असतील, मग ते आध्यात्मिक असतील, स्वतःच्याबद्दलचे वेगवेगळ्या, तुम्ही स्वतःला रोज 5 मिनटं शांत बसून बघायला लागलात ना की नवीन नवीन सापडत जातं. मग ते नवीन सापडलेलं ठेवणार कुठे, म्हणजे अगदी बेसिक जरी सुरुवात केली तर. म्हणून एकादशीच्या दिवशी सगळ्यात आधी तर लेट गो करावं आणि सगळं आधीचं सोडून द्यावं. म्हणजे मी असं म्हणते की आषाढी एकादशीपासून जर सुरुवात करायची असेल तर लेट गो पासून सुरुवात करावी. त्यानंतर जी दिव्यांची अमावस्या येते आपल्याकडे, त्या दिवशी जर तुम्ही मॅनिफेस्टेशन केलं तर पुढच्या 90 दिवसात म्हणजे साधारण आपल्या दिवाळीच्या म्हणजे साधारण म्हणजे दिवाळीच्या अमावस्येला, लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येपर्यंत तुमचे फायनान्शियल अबंडन्सचे जे गोल्स असतात ना ते पूर्ण व्हायला खूप मदत होते. कारण दिव्यांची अमावस्या म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जायची आहे. आपण दिव्यांची पूजा करतो, तो प्रकाश तुम्हाला मार्गदर्शन करतो.
त्याच्यात तुम्ही जे बीज रोवता आणि युजली 90 डेज इज अ टाइम, म्हणजे तेव्हा असे विश फुलफिलमेंट येतात का असं बघायचं, जे साधारण त्या दरम्यान करू शकता. किंवा जसं आता मी म्हटलं की बंगला घ्यायचा, हे कदाचित 3 महिन्यात होणारी गोष्ट नाही आहे, पण त्या दृष्टीनं घडणाऱ्या गोष्टी त्या मार्गी लागू शकतात. बरोबर बरोबर. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोठे सुद्धा विश त्या दरम्यान मॅनिफेस्ट करू शकता. अच्छा. सिमिलरली कोजागरी पौर्णिमा, युजली पौर्णिमेला मी म्हणते की रिलीज मेडिटेशन्स असावेत. म्हणजे तुम्ही बघाल तर पूर्ण चंद्र जेव्हा आकाशात असतो तेव्हा खूप भावनावर आलेल्या असतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आलेल्या असतात. त्याच्यात जे जे नको आहे ते सोडता यायला पाहिजे. पण आता आपण जर ह्या अमावस्येला आपण जर मॅनिफेस्टेशन केलं असेल तर कोजागरी पौर्णिमेला तुमच्याकडे सोडण्यापेक्षा तुम्हाला जे पाहिजे ते मल्टिपल्स करताय. वा 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 वा. इतर पौर्णिमांना मी खूप वेळा रिलीज मेडिटेशन्स घेते. म्हणजे खूप वेळा तुम्ही दुःख धरून ठेवलं असतं किंवा खूप वाईट आठवणी धरून ठेवल्या असतात, त्या पौर्णिमेला तुम्ही खूप पटकन रिलीज करू शकता. तुम्हाला ते एनर्जीज मदत करतात. पण जर आपण दिव्यांच्या अमावस्येला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट केली, म्हणजे मला ही गोष्ट हवी आहे, त्याच्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स वापरा. तुम्ही स्क्रिप्टिंग करा किंवा तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा, म्हणजे त्याला वेगवेगळे टेक्निक्स असू शकतात. पण त्या दिवशी जर तुम्ही ते केलं त्याला तुम्हाला एनर्जी अलाइनमेंटमध्ये खूप मदत फरक पडतो. हा आपला पारंपरिक विषय झाला. आता तुम्हाला सोशल मीडियावरती साधारण या दरम्यान म्हणजे नेक्स्ट वीक ऑनवर्ड्स 8/8चे लायन्स गेट पोर्टल नावाने खूप सारे पोस्ट किंवा पोस्ट दिसायला लागतील आता रील्स. 8/8 हा आकडा ना इन्फिनिटी रिप्रेझेंट करतो, 8 ऑगस्ट. तर ह्या दिवशी सुद्धा लायन्स गेट पोर्टल, म्हणजे आता आपण जसे वेगवेगळ्या ह्याच्याबद्दल बोलतोय तसं सिंह राशीमध्ये एक स्पेसिफिक तो तारा येतो, त्याच्याबद्दलची डिटेल माहिती गुगल किंवा कुठल्या सगळ्याच रीलमध्ये आता येत राहील. तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. 8 ऑगस्टला 8/8 इज लायन्स गेट पोर्टल. त्या दिवशी सुद्धा मॅनिफेस्ट करणं ते सगळं इन्फायनाईटमध्ये मॅनिफेस्ट होतं. ज्या मोठ्या लॉंग टर्मच्या विषयात, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी म्हटलं की घर आहे किंवा लग्न व्हायला पाहिजे, तर तुम्हाला लाईफ पार्टनर चांगला पाहिजे आणि जो लाईफ लॉंग साथ देणारा, किंवा अजूनही काय, आता फॉर एक्झाम्पल ज्यांना आध्यात्मिक प्रगतीमध्ये काही मोठं अचीव्ह करायचं त्यांनी त्या गोष्टींसाठी, असं मी मटेरियलिस्टिकच म्हणत नाही, एनिथिंग व्हॉट यू नीड बट विच कॅन मल्टिप्लाय इन इन्फायनाईट थिंग्स. तर याबद्दल तुम्ही 8 ऑगस्टला जर मॅनिफेस्टेशन सुरू केलं तर ते खूप छान मॅनिफेस्टेशन होऊ शकतं. त्या दरम्यान जर अमावस्या पौर्णिमा असेल तर त्याला अजून जास्त एनर्जीज मिळतात. त्याशिवाय 11/11 म्हणजे 11 नोव्हेंबरचं पोर्टल आहे, त्याच्यात 4/1 असतात. त्यामुळे नोव्हेंबरच्या पोर्टलला पण तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. हे इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे ज्यांना तिथी लक्षात राहत नाही त्यांनी तारखांवरती करावं. तर मग 8/8चं लँडस्केप पोर्टल आहे किंवा मग 11/11चं नोव्हेंबरमधलं 11 नोव्हेंबरचं पोर्टल आहे. सो हे नक्की मॅनिफेस्ट करा तुम्ही या सगळ्या गोष्टी. तुम्ही काहीतरी बोलत होता. हां, म्हणजे नोव्हेंबर महिन्यात पण 2दा येतात, म्हणजे 1 नोव्हेंबर 11 नोव्हेंबर असे 11/11 म्हणजे 1 नंबर्स रिपीट होणारे सगळे पोर्टल्स तुम्ही यूज करू शकता. मला तुम्ही खूप छान बोललात ते म्हटलं की ज्या लोकांना तिथी लक्षात राहत नाही त्यांनी किमान या तारखेवरती तरी लक्ष ठेवा. म्हणून हा सगळा जो पिरियड आहे हा सगळ्याच दृष्टीने खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही स्लो डाऊन करताय, तुम्ही स्लो डाऊन तुमच्या रोजचं काम जरी करताय तरी तुमची प्रगती तुम्ही स्लो डाऊन नाही करताय, उलट तुम्ही मॅनिफेस्टेशनला उलट तो एक डबल बूस्ट देताय. स्लो डाऊन फॉर द आउटर वर्ल्ड. करेक्ट. म्हणजे मी रोजच हे करणार आहे ते करणार आहे, मला म्हणजे एक रुटीन सेट असतं आपलं, मला इकडे फिरायला जायचंय, मला हे खायचंय, मला ते पाहिजे. ह्याच्यामधनं थोडंसं विड्रॉल केलं की मग तुम्ही स्वतःच्या आतमध्ये काम करू शकता आणि मग मोठं काहीतरी अचीव्ह करू शकता. म्हणजे मगाशी जसं तुम्ही सुरुवातीला म्हणाला की कांदा लसूण नाही खायचं, नॉनव्हेज नाही खायचं, तर किती झेपतंय ना तेवढं सुरू करा. बरोबर. म्हणजे मी खूप वर्ष कांदा लसूण खात नाही चातुर्मासात, तर देवाच्या कृपेने माझंच होतं. आता ह्याच्यात बेसिकली काय शिकवण आहे हे आपण समजून घ्या. म्हणजे एक सायंटिफिक भाग झाला की तुमची पचन संस्था वीक आहे. दुसरं असं आहे की संयम आणि त्याग शिकलं पाहिजे ना. म्हणजे थोड्या काळासाठी तरी का होईना माझ्याकडनं ते सुटलं पाहिजे. बरोबर. आता मी असे खूप जण बघते की श्रावण नाही पाळत आम्ही. श्रावण पाळूच नका तुम्ही फक्त प्रयत्न करा की मला हे नाही खायला, समजा मी नाही म्हणू शकतो का माझ्या समोर आलं तर. बरोबर. तो तुमची स्वतःची सेल्फ टेस्ट असेल. बरोबर. आणि खूप जण असे करतात की श्रावणमध्ये नाही खाल्लंय म्हणून मग श्रावण संपल्या जे काय येतात, मला आठवत नाही, गणपती बसायच्या आधीचे जे काय 3-4 दिवस असतात ना त्याच्यात खूप तुफान म्हणजे नॉनव्हेज, म्हणजे जे महिनाभर पोटाला विश्रांती दिली ना ती एकदम पोटाला कामाला लावतात. सो असंही नाही व्हायला पाहिजे. तर बेसिकली संयम शिकणं हे महत्वाचं आहे. आणि त्याग म्हणजे मला हे सोडता येते का, माझी एखादी प्रिय गोष्ट मला सोडता येते का. म्हणजे मध्यंतरी एक पॉडकास्ट ऐकत होते मी, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, खूप वेल म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट बद्दलचा होता. ते सांगत होते त्याग मोक्ष काही बाहेरून नाही येते, बरोबर, आतमधून सुरुवात करा. बरोबर. आणि तुम्हाला जोपर्यंत आतमधून मला जे हवंय ते सुटणार नाही.
अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना इथे बरंच काय काय सोडायचं आहे. आपण लहानपण सोडून पुढे आलो. प्रत्येक टप्प्यावर काही ना काहीतरी सुटतंय आणि ते सुटताना जसं तुम्ही लहानाचं मोठं होता ना तेव्हा तो टप्पा फार म्हणजे ऑनेस्टली चॅलेंजिंग वाटायचा. खूप वेळा आपल्याला असं वाटायचं मी कधी एकदा मोठा होतोय अँड नाव यू फील मी का छोटा नाहीये. तुम्ही देर इज नो रिव्हर्स, देर इज नो गोईंग बॅक. मग जे आहे ते आनंदाने जगा आणि जे सुटणार आहे ना ते सुटायची तयारी हळूहळू आतून होण्यासाठीचा हा पिरियड असतो. वा, ब्युटिफुल. म्हणजे जर तुम्हाला काही काळानंतर काही पोटाचे विकार असतील किंवा वय जसं फॉर एक्झाम्पल विकार होते जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्याला कितीही खावंसं वाटलं ना तरी तुमचं शरीर तेवढं पचवणार नाही. सो ऑटोमॅटिकली ते व्हॉल्यूम कमी होणार आहे खायचं किंवा त्या खायच्या गोष्टी तुम्हाला तेव्हा त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून हे चातुर्मासात प्रयत्न करून बघू शकता. बरोबर. आता मी माझ्याबद्दल सांगत नाहीये पण जनरली लोकांचं असं होतं की कांदा लसूण नाही खायचं तर आम्ही बाहेर कसं जगणार. पण असं नाहीये. म्हणजे म्हणजे मी किती वर्ष तरी आम्ही पावसाळ्यात फिरायला जातो जात नाही. खूप लोक कांदा भाजी खात असतात म्हणून मला कांदा भाजीच खायची इच्छा होते असं नाही. मग मी मक्याचं कणीच खाते त्याच्यात कांदा नाहीये आणि यू कॅन एन्जॉय द सेम थिंग. म्हणजे गरमच बेसिकली त्याच्यात तुम्हाला गरम गरम खायचं. तुम्ही भिजलाय तुम्हाला गरम काहीतरी खायचं. तर यू हॅव मेनी ऑप्शन्स. त्यामुळे तुमचा संयम डेव्हलप होण्यासाठी तुमच्याकडे त्याग म्हणजे मला हे सोडता यायला पाहिजे. म्हणजे ज्यांना नाही नॉनव्हेज सोडायचं त्यांना नाही म्हणजे होऊ शकतं की मला खूप प्रवास आहे मला नाही मिळणार आहे खायला असं आय अग्री. मोबाईल 5 मिनिटं वापरायचं कमी करा. उठल्या उठल्या जे मोबाईल बघताय त्याच्याऐवजी नाही बघायचं किंवा एखादं पुस्तकाचं पान वाचल्याशिवाय मी झोपणार नाही ठरवून बघा. जिथे संयमही आहे जिथे कृती आहे आणि त्यागही आहे हा चातुर्मासाचा बेसिक कन्सेप्ट आहे. किती छान. मला असं वाटतं अशा पद्धतीने प्रॅक्टिकली चातुर्मास आतापर्यंत कोणी एक्सप्लेन केलं नसेल. आणि आता मी येणारी मेन विषयाकडे ज्याच्यासाठी आज आपण इथं भेटलो आहोत ते म्हणजे तुम्ही स्वतः चातुर्मासामध्ये 4 वेगवेगळ्या सेशनमध्ये हिलिंगची प्रोसेस करणार आहात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे फिअर ऑफ करेज. करेक्ट? फिअर ऑफ करेज किंवा फिअर रादर. तर असे कोणकोणते फिअर आहेत की जे तुम्ही आजकालच्या लोकांमध्ये बघतात की बघायला गेलं दुसऱ्याच्या दृष्टीने तर खूप खूप बेसिक गोष्ट आहे पण त्याची फिअर क्रिएट होतात किंवा एखाद्या गोष्टीचा फोबिया क्रिएट होतो आणि त्याला हँडल कसं करायचं. अगदी म्हणजे मला खूप आवडला हा प्रश्न खरं सांगायचं तर. कारण बघायला गेलं तर समोरच्या व्यक्तीसाठी खूप क्षुल्लक म्हणजे माझ्यासाठी खूप क्षुल्लक गोष्ट असते. मी माझ्याबद्दलच बोलते हे पण एखाद्याला ते खूप मोठं वाटत असतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणजे आणि याच वर्षी मी प्रोग्राम का घेते खरं सांगायचं तर ह्याच्या मागे एक खूप विचार म्हणण्यापेक्षा माझ्या गुरूंनी आज्ञा केली आहे किंवा मला जे काय आलंय त्याप्रमाणे आत्ता समाजामध्ये अस्थिरता इतकी आहे. म्हणजे टू बी व्हेरी प्रिसाईज मागच्या आठवड्यात परत एकदा युद्ध सुरू झालं. म्हणजे थोडंसं आपण सेटल होतोय की परत ते सुरू झालं. आत्ता कुठे तुम्ही मोदींनी आवाहन केलं म्हणून लोक सोनं चांदीकडे म्हणजे वॉट एव्हर आपण अगदी साधारण बघायला गेलं तर थोडं जनजीवन सुरळीत होत असताना परत एकदा स्टेट ऑफ हॉर्मोसवर म्हणजे हल्ला झालाय लोक जे काय ते. आता हे मला डायरेक्ट किती इम्पॅक्ट करतंय. माझ्याकडे पाईप गॅस आहे माझ्याकडे गॅस बंद होत नाहीये पण बॅक ऑफ द माइंड माझ्याकडे खूप गोष्टी चालू आहेत माझ्याकडे म्हणजे प्रत्येकाकडे आपल्या आणि ह्याच्यातून वेगवेगळ्या भीती क्रिएट होत आहेत. मग भीती भविष्याचीच आहे का फक्त नाही ती आजची पण आहे. म्हणजे आजमध्ये माझ्या हातात काय आहे ह्याचा विचारच न करता जे नाही आहे त्याच्याकडेच बघितलं जात आहे. तिथे युद्ध चालू आहे. मला माझ्या घरात लाईट आहे पाणी आहे गॅस आहे माझ्याकडे सध्या तरी पोटभर आहे खायला. कदाचित धान्य महाग होईल म्हणून कमी खावं लागेल पण हे खूप पुढे आहे. पण आत्तापासून त्याची भीती आहे प्रत्येकाकडे. नोकऱ्या जात आहेत मग दुसऱ्या कोणाची तरी गेली तरी माझं काय होणार ही भीती आहेच. मग ही भीती कुठून येते. आपण वेगवेगळ्या प्रसंगांमधून शिकत असतो. जसं आपण आजूबाजूला बघतो ना नॉट नेसेसरी तुम्ही प्रत्येक वेळेला त्याच्यात गेलं पाहिजे. तुम्हाला त्याच्यातनं काय काय घडणार आहे हे दिसत असतं. हे सगळं चुकीचं आहे का तर नाहीये. पण या भीती ज्या ज्या क्रिएट होतात ना त्या तुमच्या पास्ट एक्सपिरियन्समधनं क्रिएट होत आहेत. त्याच्यानंतर तुमच्या लहानपणी तुम्ही जे काय अनुभव घेतले तुमच्या बिलीफ सिस्टीममधनं आलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर जसं मी म्हटलं की अन्नाची कमतरता आत्ता नाही आहे किंवा अन्न खूप महाग झालंय तरी आत्ता कमी नाही पडत आहे. पण असे खूप जण असतील किंवा जणी असतील ज्यांनी आत्तापासून धान्य साठवण्याबद्दलचा विचार केला आहे. चुकीचा म्हणत नाही मी पण दिस इज व्हॉट इज देअर बिलीफ सिस्टीम की मी हे साठवलेलं कधीतरी संपणार आहे. म्हणजे दॅट इज नॉट अ परमनंट सोल्युशन असं मला म्हणायचं आहे. किंवा ते तुमचं पूर्वापार परंपरा आहे म्हणून म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याच लोकांच्या घरात पूर्वी कोठ्या असायच्या घरी वर्षभर धान्य भरलेलं असायचं. आता किचन्स छोटी झाली स्विगी झोमॅटो आलं म्हणून तुम्ही किचन म्हणजे स्टोरेज कमी झालं
पण अदरवाईज तुम्ही परंपरेने ते करताय तर ती गोष्ट वेगळी, पण भीतीपोटी करताय का ती कृती, ह्याचं स्वतःला अवेअरनेस यायला पाहिजे. बरोबर बरोबर. आणि ही कुठून येते भीती हम्म, हे शोधण्यासाठी तुम्हाला स्वतःचा अभ्यास गरजेचा आहे. हम्म, कुणाची तरी नोकरी गेली म्हणून मी माझ्या नोकरीवर शंका घेणार किंवा माझ्या घरातल्या म्हणजे व्यक्तींच्या नोकरीबद्दलची काळजी सुरू करणार, हम्म, हे कुठून येतं? हम्म. कारण कुठेतरी खूप वेगवेगळ्या मेमरीज आपण क्रिएट केलेल्या असतात आणि त्या तशा आपण बाहेर आपल्या रोजच्या जीवनात वापरतो. बरोबर. भीती ही अशी गोष्ट आहे ना, ज्याच्यावर जोपर्यंत तुम्ही मात करणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे की वाघ म्हटलं तरी खाणारे, वाघोबा म्हटलं तरी खाणारे, तुम्हाला तिथे दटूनच राहायला पाहिजे. मी म्हटलं म्हणून कोणी युद्ध थांबवणार नाहीये बरोबर. किंवा मी म्हटलं म्हणून कोणाच्या नोकऱ्या जायचं थांबणार नाहीये. मागच्या 2 वर्षात IT इंडस्ट्रीमध्ये जे काही वेगळ्या गोष्टी घडतात, आज जे इंजिनिअरिंग 5 वर्षापूर्वी ज्यांनी सुरू केलं त्यांना स्वप्न नव्हतं पडलं ना त्या मुलांना. मग त्यांचे पालक असतील, ती मुलं असतील, ते वेगवेगळ्या गोष्टींमधून जात आहेत. पण हा प्रवास करताना त्यातले 10च लोक पुढे जात आहेत ज्यांनी आहे त्या परिस्थितीतनं पुढे काय करता येतं बरोबर. विथ माय ओन इंटेलिजन्स आणि माझी कपॅसिटी. हम्म. जग जग सगळं AI शिकणारे, मशीन लर्निंग शिकणारे म्हणून मला ते जमणार आहे का, हा पण विचार आला पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे भीती इज ऑलवेज असोसिएटेड विथ माझ्याकडे जे नाही आहे हम्म, किंवा मला जे शक्य नाही आहे त्याच्याबरोबर येत असते. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही भीतीवर मात करताना तेव्हा तुम्हाला तुमच्या हात काय आहे, तुम्ही काय करू शकता हे दिसायला लागतं. बरोबर. म्हणून भीती हा सगळ्यात पहिला टप्पा आहे जो हील करायला लागतो आणि जो प्रत्येकाकडे आहे. मग कशाची भीती असू शकते, जसं मी आता म्हटलं की रोजच्या जगण्यातल्या ह्या भीती आहेत ज्या आपण कदाचित डिस्कस करत नाही एकमेकांची, पण हे बॅक ऑफ द माइंड प्रत्येकाकडे चालू आहे. सगळ्यांकडे घरात न्यूज चॅनल चालू आहे, सगळ्यांकडे म्हणजे फोनमध्ये असू दे, पेपर प्रिंट मीडियामध्ये असू दे, आपण सगळेजण ह्याच बातम्या वाचतोय की कुठे काय चालू आहे, किती मार्केट पडतंय, कुठे काय, म्हणजे हेच बघितलं जात आहे. ही नोन अननोन डिस्कस भीतीच आहे. बरोबर. सिमिलरली मला परीक्षेची भीती असू शकते, मला म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती असू शकते, घर चालवण्यात गृहिणींना अगदी मी घर कसं चालवू, गृहिणींना सुद्धा भीती असते. बरोबर. त्यामुळे असं काही नाही की तुम्हाला कुठल्या प्रत्येक वयोगटाप्रमाणे पण भीती वेगवेगळ्या असतात. आता मी जसं म्हटलं की माझी आईबद्दलची काळजी माझी भीतीच आहे ना, की आता असं घडून गेलंय ना, बरोबर बरोबर. त्यामुळे ती भीती आहे. देर इज ऑलवेज पास्ट मेमरी असोसिएटेड. बरोबर बरोबर. त्यामुळे तुमच्याकडे ज्या ज्या भीती असोसिएटेड आहेत ना, त्या कुठून आल्यात हे जर रिकॉल झालं तुम्हाला, तर तुम्हाला ती मेमरीवरती हिलिंग करता येतं. त्यासाठी हिलिंग करून तुम्ही पुढे जाऊ शकता. बरं. आणि भीती जसं मी म्हटलं की लहानपणीच्या प्रसंगांमधून असते किंवा कधी कधी फोबिया, बरेच जे डीप फोबिया असतात ते तुमचे पास्ट लाईफ मेमरीजमधनं पण असतात. मग म्हणजे ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजिस्टची वगैरे मदत घ्यावी किंवा मेडिटेशन्समधनं बरीचदा भीती रिलीज होते. बरोबर. तुम्हाला सोडता येतात गोष्टी किंवा पास्ट लाईफमध्ये तर मग आपण हिलिंग प्रॉपर करतो, त्याच्यातनं मेजर भीती निघून जाते. एनी सिम्पल हॅक वुड यू लाईक टू गिव्ह की ज्या लोकांना काही वेळेला उगाच एक अनामिक भीती होते किंवा एखाद्या गोष्टीचा फोबिया येतो, एनी हॅक मे बी एनी मंत्र असेल, एनी प्रॅक्टिस असेल विच यू वॉन्ट टू गिव्ह? बेसिकली भीतीसाठी म्हणाल तर जर तुम्ही रेग्युलर कुठला मंत्र म्हणत असाल तर ज्या क्षणी एखाद्या गोष्टीची भीती यायला लागते, वाटायला लागते, म्हणजे तर त्या क्षणी तुम्ही तो मंत्र जो तुम्ही नेहमी म्हणत असाल, मग कोणी श्री स्वामी समर्थ म्हणताय, कोणी गुरुदेव दत्त म्हणताय, कोणी श्रीराम जय राम जय राम, त्यांनी ते म्हणावं. किंवा तुम्ही काहीच म्हणत नसाल तर हनुमान इज द बेस्ट, म्हणजे की तो तुम्हाला कुठल्याही क्षणी ताकद देतो, करेज देतो. म्हणजे हनुमान ही देवताच आपण ह्याची धरतो, पराक्रमाची धरतो. त्यामुळे आपण हनुमानाची करू शकतो. त्याच्यात ओम हम हनुमते नमः हा मंत्रही म्हणू शकतो किंवा भीमरूपी म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, काही नाही तर फक्त हनुमान जय हनुमान म्हणत राहिलात तरी तुम्हाला मदत होते. ज्यांना मंत्रांमध्ये नाही जायचंय त्यांनी म्हणजे असं म्हणू शकतो आपण की ब्रिदिंग टेक्निक्स वापरावीत. 4-8 असं ब्रिदिंग आहे. 4 नंबर्समध्ये श्वास आत घ्यायचा आणि 8मध्ये एक्सेल करायचा. यांनी डीप ब्रिदिंग होतं. त्यात ते जे एक्सेल करताय तेव्हा त्या प्रत्येक एक्सेल बरोबर तुम्ही ती भीती सोडताय असं बघा आणि ती सुटते. तुम्ही कॉन्शियसली जर ब्रिदिंग केलं तर ती सुटते आणि युनिवर्समध्ये सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुम्हाला दिसत नसलं तर तुम्ही फक्त ऑक्सिजनच घेताय ना, त्यामुळे तुम्ही घेताना म्हणा की मी फक्त पॉझिटिव्ह घेतोय. व्हेरी नाईस. आणि सोडताना तुम्ही भीती सोडा उच्छवासाबरोबर. म्हणजे मंत्र नसेल करायचं तर हे ब्रिदिंग टेक्निक करा. आणि जर ब्रिदिंग टेक्निक जमलं तर तुम्ही म्हणजे यू विल रॉक असं. म्हणजे एन्झायटीमध्ये तर खूप वेळा ब्रिदिंग टेक्निक मदत करतं. मेडिटेशन्स आहेत, EFT टेक्निक आहे, पण EFT शिकावं लागतं. त्याच्यात बेसिक तुम्हाला पॉईंट्स असतात आणि त्यामुळे ते शिकावं लागतं. बरोबर. आणि तो पुढचा टप्पा आहे जो मला असं वाटतं की जो आजच्या काळामध्ये ना खूप लोक डिनायलमध्ये आहेत, तो म्हणजे ॲक्सेप्टन्सचा जो मुद्दा आहे की आयुष्यात काही गोष्टी ॲक्सेप्ट करणं हे खरंच खूप अवघड आहे. सो तुम्ही आता इतके दिवसांच्या तुमच्या एक्सपिरियन्स नंतर तुम्हाला काय वाटतं, व्हॉट इज हार्डेस्ट थिंग टू ॲक्सेप्ट? सगळ्यात आधी स्वतःला स्वीकारणंच खूप
अवघड आहे आत्ता. आणि स्वतःला स्वीकारणं म्हणजे स्वतःला जसं आहे तसं स्वीकारणं. म्हणजे मी उदाहरण माझंच देईन, लोकांच्याबद्दल मी नाही सांगणार, कारण की प्रत्येकाला बोट दाखवण्याचा माझा अधिकार नाही. पण जसं मी म्हटलं की माझं जेव्हा मी ग्रॅज्युएशन BSc झाल्याच्या दरम्यान जेव्हा मी लग्न केलं होतं, तेव्हा माझी आई मला कायम म्हणायची की तुझ्या मैत्रिणी सगळ्या इंजिनियर वगैरे झाल्या, त्या जे काय ते त्या अजून करिअर करतात, मग त्या लग्न करतील. आणि थोडं लवकर लग्न केलं मी. त्यामुळे मग तिचं असं म्हणणं होतं की तू समाजात म्हणजे तुझ्याच मैत्रिणींबरोबर बघ काय करते. तिथे एक म्हणजे असं म्हणूया की त्या थ्रूआउट त्या थोड्या सुरुवातीच्या काळामध्ये एकदा मला असा डाऊट वाटलाय की आपण खरंच काहीतरी गडबड केली का. पण द मिनिट आय ॲक्सेप्टेड, केलंय मी लग्न, आहे मला मुलगा, आणि तरीही माझं करिअर होऊ शकतं. जोवर मी हे ॲक्सेप्टच करणार नाही, मीच ॲक्सेप्ट नाही केलं तर माझ्या आजूबाजू म्हणजे म्हणून मी आईचं उदाहरण याच्यासाठी की माझी आई कशी ॲक्सेप्ट करेल, जी सगळ्यात जवळची व्यक्ती आहे. जर मीच स्वतःला सतत हे सांगत राहिले की मी खूप मोठी चूक केली आहे, तर मग उपयोगच नाही ना. इट्स बेटर, ओके मी लग्न केलंय, मला माझं एक मूल आहे, मला माझ्या मुलाला सांभाळायचं आहे, मी आई आहे, आणि मला जॉबही करायचा आहे, मला पुढचं शिकायचं आहे, आणि हे करण्यासाठी आता मला तुमची मदत पाहिजे. तर मलाच मी जर ॲक्सेप्ट नाही केलं, मी सतत कम्पॅरिझनमध्ये राहिले, युजली स्वतःबद्दलचा ॲक्सेप्टन्स गायब होतो. तुम्ही सतत पिअर प्रेशरमध्ये असता आणि कम्पॅरिझनमध्ये असता. तुमच्या बरोबरचं कोण काय करतंय, त्यांना काय जमतंय, त्यांना काय नाही येत. अरे पण नाही, तू तुझी एक वेगळी आयडेंटिटी आहेस ना. तुम्ही व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. मग त्याचे प्रत्येकाचे लाईफ पाथ वेगळे आहेत, त्यांचे आवडीनिवडी वेगळे आहेत, त्यांचे चॅलेंजेस वेगळे आहेत. मग माझं आयुष्य माझं चॅलेंज आहे किंवा माझी चॉईस आहे जी काय आहे. मग मी ती ॲक्सेप्ट केली की मग मला पुढच्या लोकांना तसं ठामपणे सांगता येतं. आत्ताच्या जसं मी म्हटलं की दुनिया सगळी करते किंवा मशीन लर्निंग करते म्हणून मी ते करलं पाहिजे. कदाचित कम्प्युटरमध्ये दुसरं काहीतरी मला आवडीचं असेल किंवा अजून काहीतरी फील्ड मला आवडत असेल ज्याच्यात मला माझं टेक्निकल एक्सपर्टीज वापरता येतील. मग मला काय येतंय, मला काय हवंय हे ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे. आणि ते प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती बदलत असतं आणि ते त्या वेळेला तसं ॲक्सेप्टन्स लागतं. म्हणजे 18व्या वर्षाची स्मिता, 22-24ची स्मिता, 30ची स्मिता, 40ची स्मिता, ह्याच्यात खूप फरक आहे. कारण तुमच्या टप्पे बदलणार आहेत, तुमच्या आयुष्यातले चॅलेंजेस बदलणार आहेत, बाहेरची परिस्थिती बदलणार आहे, तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज बदलणार आहेत. तर ह्या प्रत्येकामध्ये कॉन्स्टंट एकच आहे की तुम्ही आहे त्या परिस्थितीला, बदलणाऱ्या परिस्थितीला ॲक्सेप्ट करा. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे ॲक्सेप्टन्समध्ये आत्ता मला असं वाटतं की पिअर प्रेशर्समुळे लोकांशी सतत कम्पेअर, आणि अजून एक आत्ताचा सगळ्यात काय म्हणा आपण वाईट असं मी म्हणेन की दाखवायला खूप काय काय दिसतंय ना. म्हणजे आज हा माणूस इकडे फॉरेन ट्रिपला, माझाच म्हणजे मित्र इकडे फॉरेनलाच जाऊन आला, मी कुठेच नाही गेले कधीच फॉरेनमध्ये. मला सारखंच इंस्टाग्रामवरती लोकांचे एंगेजमेंट्स आणि हे असं काय काय दिसतंय, माझं काहीच होत नाहीये. बरोबर. हे दिसतंय ते खरंच बघायची गरज आहे का? बरोबर. किंवा जे दिसतंय ते त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात घडतंय. माझ्या आयुष्यात जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा हे घडेलच ना. बरोबर बरोबर. मग मला त्याचं कम्पॅरिझन, पिअर प्रेशर्स, कम्पॅरिझन्स हे ओव्हरलोडेड ऑफ इन्फॉर्मेशनमुळे पण आहे. आणि जी सतत इझिली तुमच्या समोर येते, ते तुम्ही स्क्रोल करता तुमच्या समोर काय येते, तुम्ही स्क्रोल करता काहीतरी येते. बरोबर. नाही म्हणजे आजच्या घडीला तुम्ही मला विचारता माझ्या फील्डमधलं, पण मला जेवढं गुरूंच्या कृपेने माहिती आहे तेवढंच. 10 रील येतात, कोणी मला असं इंस्टाग्रामला पाठवत असतात जे मी माझ्याकडे, हे खरं आहे का? मला जर खरंच त्यातलं तथ्य माहीत नसेल तर मी माहीत नाही म्हणून हे स्पष्ट सांगायचं आहे. मला नाही लपवावं असं वाटत की मला माझ्याकडे कदाचित त्याबद्दलची माहिती नाही आहे, कारण हे माझं ॲक्सेप्टन्स आहे. मला जे माहिती आहे ते माहिती आहे, जे माहीत नाही ते माहीत नाही. आणि ह्या ॲक्सेप्टन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग मला असं वाटतं की जी आजची जेनझी जनरेशन आहे, प्रेमाच्या बाबतीतला ॲक्सेप्टन्स, की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे आणि आता ती आपल्या आयुष्यात नाही आहे, हा ॲक्सेप्टन्स ह्या मुलांमध्ये खूप अवघड आहे. रादर त्यांना कुठल्या गोष्टीचा नकारच पचवायची हे नाही आहे. तर मग अशा सगळ्या जेव्हा ॲक्सेप्टन्स डिनायलमध्ये ही जी लोक असतात, कुठलंही फील्ड असेल, तर त्याला तुम्ही मेडिटेशनच्या थ्रू कशी मदत करता? ओके, आता हे जे सगळं आपण बोलतोय ना, हे मी एनर्जी फ्रिक्वेन्सीबद्दल सांगायचं झालं ना, तर मेडिटेशन कसं मदत करतं ह्याच्यासाठी थोडंसं सायंटिफिक पण सांगते. फिअर आहे, भीती आहे, चिंता आहे, कमी आत्मविश्वास आहे, ह्या सगळ्या जर तुम्ही फ्रिक्वेन्सीज मोजल्या तर या लोअर फ्रिक्वेन्सीज आहेत, 20, 30, 40 अशा, म्हणजे टू नेम असं. ह्याच्याऐवजी जेव्हा तुम्ही ॲक्सेप्टन्सकडे जाता, जेव्हा तुम्ही करेजकडे जाता, जेव्हा तुम्ही स्वतः पावलं उचलायला लागता, तेव्हा तुम्ही लव,
म्हणजे तेव्हा तुम्ही सेल्फ लव्ह मध्ये जाता, त्याच्यानंतर तुम्ही पीसकडे जाता, मग या हायर फ्रिक्वेन्सीला जाता. मग मेडिटेशन तुम्हाला काय करतं? बेसिकली मेडिटेशन तुमच्या या फ्रिक्वेन्सीज रेज करायला मदत करतं तुमच्या मेंदूमध्ये. म्हणजे बेसिकली न्यूरोप्लास्टिसिटी हा सायंटिफिकली प्रूव्हन गोष्ट आहे, ज्याच्यात तुमच्या मेंदूमध्ये ज्या नर्व्स आहेत, ज्या थीटा वेव्स आहेत, ज्या गॅमा वेव्स आहेत, त्या ॲक्टिवेट होण्यासाठी हे मेडिटेशन तुम्हाला मदत करतं. अच्छा. आणि मग ते तुमच्या फ्रिक्वेन्सीज हायर लेवलला जातं आणि मग तुम्हाला त्या गोष्टी मदत होतात. म्हणजे मेडिटेशनमधनं असाही फायदा होतो. बेसिकली आता जसं म्हटलात की प्रेम नाही, आज ही व्यक्ती आहे आणि उद्या ती व्यक्ती नाही आहे, याच्यामध्ये व्यक्ती असणं नसण्यामध्ये पण ना सवयीचा एक खूप मोठा भाग आहे. देअर यू आर. म्हणजे उठल्या उठल्या किंवा झोपेपर्यंत मी त्याच एका व्यक्तीबरोबर आहे किंवा त्याच एका व्यक्तीच्या विचारात आहे. इधर मी मेसेजमध्ये बोलते किंवा फिजिकली म्हणजे प्रत्यक्ष तुमच्याबरोबर आहे, अगदी प्रत्यक्ष नाही आहे तर मी कॉलवर आहे. तर हे सगळं तुम्ही ना एक एम्प्टीनेस येऊन जातो. मग ह्याला तुम्ही कशाने भराल? ती सवय आहे. म्हणजे माणूस नाही आहे हे तर मान्यच आहे, बरोबर, पण हे ॲक्सेप्ट करायला अवघड जाते कारण तुम्हाला सवय झाली आहे. बरोबर. आणि सवय म्हणजे कुठलीही व्यक्ती सवयीचा गुलाम असते. म्हणजे हा शब्दच खूप परफेक्ट आहे की तुम्ही सवयीचा गुलाम असता, मग तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागतो. बरोबर बरोबर. आणि मेडिटेशन तुम्हाला असं मदत करतं की तुमच्या या फ्रिक्वेन्सीज म्हणजे वाढायला मदत होते आणि ह्यातून तुम्हाला ॲक्सेप्टन्स यायला लागतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे, आपण पुढच्या टप्प्याकडे जायचं आहे. तुम्ही आत्ता एक बोलता बोलता ना सेल्फ लव्ह हा एक उल्लेख केला आणि अनेक मोटिवेशन स्किल्समध्ये रील्समध्ये आणि ह्या मी बघितलं की सेल्फ लव्ह इज इम्पॉर्टंट. पण ह्या सेल्फ लव्ह म्हणजे नक्की काय आणि याची सुरुवात कशी करायची? बेसिक पासून कशी सुरुवात करायची? बरं, सेल्फ लव्ह म्हणजे तुमच्या मते काय? नाही, तुमच्या मते काय असं मला विचारायचं असेल तर काय सांगता येईल? मला असं वाटतं की मला विचारायला सेल्फ लव्ह तर मला हवं ते खायला मिळणं किंवा मला हवे ते कपडे घालायला मिळणं किंवा वजनाची काळजी न करता मी खातोय, दॅट इज सेल्फ लव्ह. ओके. हे बऱ्याचदा आता तुम्ही मोटिवेशनल स्पीकर्स वगैरे म्हणालात तर मी असं बघितलंय बरं का की ब्रेकअप झालं ना की सेल्फ लव्ह रिलेटेड धपाधप पोस्ट टाकतील, कुठले तरी इमेजेस अपलोड करत राहतील, स्टेटसला असे काहीतरी कोट्स ठेवतील. दॅट इज नॉट सेल्फ लव्ह. बेसिकली माझं काहीतरी बिनसलंय हे ॲक्सेप्ट करणं किंवा माझ्या आयुष्यात काहीतरी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती व्यक्ती जाण्याने किंवा ती व्यक्ती दुरावल्यामुळे किंवा मी त्या व्यक्तीने नाकारलो गेलोय, ही सुद्धा एक ॲक्सेप्टन्स आहे. आणि मी हे जेव्हा मान्य करतो ना ते सेल्फ लव्ह असतं. सगळ्यात पहिला टप्पा सेल्फ लव्हचा तर मी म्हणजे जसं मी म्हटलं की मी जसा आहे तसा मी स्वतःला मान्य करणं. मग तुम्ही मला नाकारलंय, मग मी कुणाकडनं तरी नाकारलो गेलं हे मला जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही सेल्फ लव्ह पोस्ट करून कोट्स टाकून होणार नाही आहे, सॉरी टू से. आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मग काळजी कुठल्या कुठल्या लेवलवरती असते? फिजिकल आणि इमोशनल दोन्ही गोष्टींसाठी. जसं आता तुम्ही म्हटलं की मला खूप खायला म्हणजे माझ्या आवडीचं खायला मिळालं पाहिजे, वजनाची चिंता न करता खायला मिळालं पाहिजे. हे जे आहे ना ह्याच्यात वजन हा कुठेतरी बॅक ऑफ द माइंड विषय आला ना, म्हणजे मग तुम्ही स्वतःवरती काम करणं गरजेचं असतं. मग ते फिजिकल फिटनेस असेल, मेंटल फिटनेस असेल. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही या इमोशनल ट्रॉमाज बंद जात असता, नॉट ओन्ली इमोशनल ट्रॉमाज, म्हणजे आता तुम्ही जेनझी स्पेसिफिक बोलताय पण मी थोडं मिडल एजच्या लोकांबद्दलही म्हणायचं झालं तर आत्ता जे करंट सिनारिओ आहेत, फायनान्शियल क्रायसिस येतात अचानक, अशा गोष्टी घडतात, ह्याच्यातही तुम्हाला ट्रॉमाज असतात, ॲक्सिडेंट्स होतात. मग ह्याच्यात तुम्हाला वेगवेगळे ट्रॉमाज असतात आणि ह्याच्यातून तुम्हाला सतत वाटत असतं की माझं स्वतःवरच प्रेम नाही आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर प्रेम शोधताय ना तेव्हा तुमच्याकडे प्रेम नाही आहे म्हणून तुम्ही बाहेर शोधताय. जे तुमच्याकडे नसतं ते तुम्ही शोधता, हा एक बेसिक नियम आहे एनर्जीचा काय आणि नॉर्मली पण. मग जर माझ्याकडे भरभरून प्रेम असेल तर माझ्यावर प्रेम करणारी माणसं माझ्यापाशी आपोआप येतील. म्हणून तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करा. मग स्वतःवर प्रेम करा म्हणजे स्वतःची फिजिकल हेल्थ मेंटेन करा, मानसिक स्वास्थ्य मेंटेन करा. द मिनिट यू रिअलाइज की मला या ब्रेकअपचा त्रास होतोय किंवा मला या फायनान्शियल स्ट्रेसचा त्रास होतोय, तुमच्याकडे तुमची सख्खी म्हणवणारी फिजिकल फॉर्ममध्ये किमान 2 किंवा 3 व्यक्ती असल्या पाहिजेत त्यांच्या जे तुम्हाला शांतपणे ऐकून घेतील विदाउट जजमेंट. ह्याच्यात तुम्हाला फक्त ऐकून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आज अनेक वेळा जेन्झीजला ऐकूनच घेतलं जात नाही. बरोबर. तुम्ही सुरुवातच बऱ्याच वेळा अशी होते घरातल्यांकडनं, त्यांच्या सर्कलमधनं, तुला कळत नव्हतं का, आम्हाला इव्हन मित्रांमधनं असे फीडबॅक असतात, आम्हाला दिसत होतं ती शी इज नॉट गुड फॉर यू, शी इज नॉट युअर टाईप अँड स्टील यू फॉल इन लव्ह विथ. अरे पण ही आता गोष्ट घडून गेली आहे ना, त्यामुळे आता फक्त त्याला मन मोकळं करायला, मग इथं मला कोणीतरी जज करतंय हे जर पहिल्या वेळेस आलं, हे कुठल्याही बाबतीत असू शकतं.
हो. त्यामुळे तुमच्याकडे तुमची म्हणणारी आणि ही खरी व्यक्ती तेव्हाच सापडते जेव्हा तुमच्या वेवलेन्स जुळतात. बरोबर. मग ह्याच्यात तुमचे आईबाबाच असतील असं नाही, कदाचित कोणीतरी काकू मावशी असेल, कदाचित कोणीतरी ज्युनियर असेल, कदाचित मित्रमैत्रिणी असतील, कदाचित कलिग्स असतील. बरोबर. पण तिथे तुम्हाला एक स्वतःची अशी, ह्याला मी बॅकअप सिस्टीम किंवा सपोर्ट सिस्टीम म्हणते, जी असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ती ठरवून क्रिएट होत नाही. म्हणजे आज ब्रेकअप झाल्यावर मी 2 जणांची जाऊन बोलेन, 4 जणांची जाऊन बोलेन, मग ठरवीन असं नसतं. असं नसतं. जनरल तुम्ही लहानाचे मोठे होताना किंवा तुम्ही माणूस म्हणून प्रवास करतो, रोजचं जे जगणं असतं ना, ह्याच्यात अशा व्यक्ती तुम्हाला भेटल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही ऑफ स्क्रीन याल, खऱ्या जगामध्ये याल, तेव्हाच तुम्हाला अशी बॅकअप सिस्टीम तयार होऊ शकते. मग जेन्सीसाठी मी म्हणेन तुम्ही निसर्गात रमायला शिका, ट्रेकिंग करा, फिजिकली फिट आहात. इवन आफ्टर ब्रेकअप यू स्टार्ट विथ ट्रेकिंग. म्हणजे ट्रेकिंगच असं नाही, पण कुठलंही जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता, जिथे तुम्हाला फिजिकली लोक भेटतील, जिथे तुम्ही निसर्गात जाऊ शकता. तर हे सगळे तुम्हाला बेसिकली मदत करतील. बरोबर. की तुम्हाला यातनं बाहेर पडायला. आणि जसं मी म्हटलं की जोपर्यंत तुम्हाला सेल्फ लव्ह म्हणजे मेंटल हेल्थ स्वतःची, फिजिकल हेल्थ स्वतःची, ह्याच्यात एक सिम्पल एक्सरसाइज सांगेन मी. म्हणजे मिरर टेक्निक म्हणून एक टेक्निक असतं, ज्याच्यात तुम्ही स्वतःला सलग रोज काही वेळासाठी गेज करायचं असतं. आपण स्वतःला सलग मिररमध्ये बघू शकत नाही, कारण आपण स्वतःला जजमेंट करायला लागतो. मग माझा इथे पिंपल आला आहे का, मग माझी स्किन खराब झाली आहे का, इथे व्हाईट ग्रे हेअर आला का तुम्ही स्वतःला का नाही बघू शकत आहे तसं. आणि हे रोज जर तुम्ही सलग 10 मिनटं करायला लागलात ना, तर तुम्हाला लक्षात येतं की माझं स्वतःवर प्रेमच नाही आहे. सेल्फ लव्ह. आणि मग तुम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करता, ओके मग पिंपल न येण्यासाठी मला काय करायला पाहिजे, मला बाहेरचं तेलकट कमी खायला पाहिजे, मग माझा आहार व्यवस्थित असेल पाहिजे, माझा व्यायाम व्यवस्थित, मी इकडं जाड झाली का तिकडं झालं, मग मला फिजिकल फिटनेसवरती काम करायला पाहिजे. मग तुम्ही मिरर एक्सरसाइजनी सेल्फ लव्ह सुरू करा. ॲट एनी गिवन पॉईंट तुम्ही मिरर एक्सरसाइज सुरू करा. रोजची 10 मिनटं सकाळी, रात्री, संध्याकाळी झोपायच्या आधी फक्त स्वतःला ठामपणे आरशात बघायचंय. बघा ती व्यक्ती तुम्हाला आवडते का, आणि जर ती आवडत नसेल तर ते आवडत येस एक्झॅक्टली. मग तुम्ही स्वतःवरती काम करायला सुरुवात करता. दॅट इज व्हॉट इज सेल्फ लव्ह. ओके ओके. तुमच्या या सगळ्या ह्याच्यातला एक जो अतिशय महत्वाचा आहे हे म्हणजे मेंटल पीस. सो तुम्ही आज इतक्या लोकांना भेटता, हे करता, की व्हॉट आर दोज फॅक्टर्स की जे आपल्या इनर पीसला हार्म करतात? व्हॉट डू यू थिंक? आता एक शब्द आहे बरं का, तुम्हीच आता वापरलाय, इनर पीस. म्हणजे पीस आतमध्ये आहे की नाही. बरोबर. मग फॅक्टर्स बाहेरचे आहेत ना. वा. मग ते का तुम्हाला इफेक्ट करायला पाहिजे, बट स्टील आपल्याकडे ती डिटॅचमेंट नाहीये. आता मी अजून थोडंसं वरती सांगेन, माझं डोकं जरी दुखत असेल ना, तरी माझी मानसिक शांतता हल्ली नाही पाहिजे. म्हणजे मी अजून त्या लेवलला पोहोचले नाहीये, पण दिस इज व्हॉट इज इनर पीस. करेक्ट. कुठलाही म्हणजे हे अचीव्ह करणं, हे टार्गेट ठेवलं ना, तर मग या बाहेरच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काही हलवू नयेत. ॲब्सोल्युटली. माझ्या हातात काय तेवढ्यावरतीच आपला पीस असला पाहिजे. जसं मग अशी म्हटलं मी, युद्ध होतंय, फायनान्शियल क्रायसिस आहेत, गर्लफ्रेंड सोडून गेली आहे, नवरा बायकोची भांडणं आहेत, नोकरीमध्ये त्रास आहेत, मुलं ऐकत नाही आहेत, सासू सासरे ऐकत नाहीत, हे सगळं बाहेर आहे. हे सगळं बाहेर आहे. बरोबर. हां. आणि वेगवेगळे ट्रॉमाज असतील, लहानपणीपासूनचे असतील, म्हणजे प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं. कोणाला आईवडिलांचे प्रॉब्लेम्स असतील, कोणाला लहानपणी खूप म्हणजे फायनान्शियल क्रायसिस बघितलेले असतील, आत्ता जरी खूप चांगलं असेल तरी तेव्हाच्या आठवणी त्रास देतात. असं काही असू शकतं. जे घडून गेलंय, जे बाहेर आहे, त्याच्याने तुम्हाला फरकच नाही पडला पाहिजे. मला एक प्रश्न विचारावं असं वाटतं, म्हणजे हे मी माझ्या अवतीभोवतीच्या आता मी ज्या ह्याच्यामध्ये ना, तिथे एक मला गैरसमज दिसतो की ना खूप लोक ना पैसा आणि पीस ह्याला मिक्स करतात, की ह्याच्याकडे खूप पैसा आहे म्हणजे ह्याला सगळ्या साधनांचा ॲक्सेस आहे, म्हणजे ही इज ॲट हिज मेंटल पीस. ह्या कन्क्ल्युजनला बरीच आहे. सो ह्या लोकांना तुम्ही काय सांगाल की पैसा आणि पीस मिक्स करणं योग्य आहे की नाही? पैसा साधन आहे. पैसा तुम्हाला शांतता मिळवून देईल ही चुकीची कन्सेप्ट आहे. म्हणजे मी कन्सेप्च्युअली चुकीचं म्हणेन, कारण पैसा बाहेरून आलेली गोष्ट आहे. बरोबर. आणि पीस आतमध्ये आहे. पैसे नसताना मी किती आनंदी होते मी तुम्हाला सांगू शकणार नाही. म्हणजे मी आनंदी म्हणजे मी याच्यासाठी सांगते, मी उदाहरण देते. 2020 कोविड सुरू झाला. 20 जानेवारी 2020ला अचानक माझ्या मिस्टरांना उद्यापासून येऊ नका असं सांगितलं. बापरे. मी बाय चॉईस नोकरी सोडून घरी होते. आमच्याकडे पैसे काही असतील, थोडेसेच असतील, 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, किती साठलेले पैसे किती पुरणार टू इन द कोविड असं मला म्हणायचं. कधीही माझ्या चेहऱ्यावरती असे भाव नव्हते की मला नोकरी नाही तर घावेल. माझा विश्वास आहे, माझ्या हातात म्हणजे मला बुद्धी दिली आहे, मला हातपाय दिलेत, मी काहीतरी करीन.
तो भगवंत जगवायचा जेवढे दिवस मला जगवायचे ना तेवढे दिवस तो मला काही ना काहीतरी करू देत राहील आणि मग मी जगेन. माझा स्वतःवर विश्वास आहे आणि माझ्या परमेश्वरावर विश्वास आहे. बाकी परिस्थिती माझ्या हातात नाही आहे. बरोबर. म्हणजे एक वेळ अशी आली होती की माझ्या जवळच्या लोकांना प्रश्न पडायचा की हिला कशाचंच टेन्शन का नाही आहे. आणि आय वॉज लाईक काय बदलणार आहे मी टेन्शन घेऊन. ना कोविड बंद होणार आहे, ना लॉकडाऊन संपणार आहे, ना मी म्हटलं म्हणून उद्या नोकरी मिळणार. करेक्ट. जे होणार आहे ते होणार आहे. सो लेट्स ॲक्सेप्ट. आणि मग तुम्ही शांतपणे चांगला विचार करू शकता, आहे त्यातून मार्ग काढू शकता. सो पीस आणि पैसा असं कधीच एकत्र नसतं, ते तात्पुरतं असतं. म्हणजे लोकांना वाटतं माझ्याकडे किती पैसा, हे साधन आहे, डेफिनेटली साधन आहे. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज येतील, तुम्हाला वेगवेगळ्या वस्तूंचा ॲक्सेस असेल, पण हे सगळं बाहेरचं आहे ना. माझ्याकडे आज पैसे आहेत म्हणून मी गोव्याला जाऊन आले, मी बीचवर जाऊन आले, मी काय जे असेल ते मस्ती करून आले, मला जे वाटतं ते. किती वेळासाठी झाली ती? फ्यू आवर्स. त्याच्यानंतर परत यू आर एम्प्टी. बरोबर. यू हॅव टू कम बॅक. परत इथे आल्यानंतर तिथला खर्च किती केला म्हणून इथे काहीतरी वेगळे कॅल्क्युलेशन्स करायचे. म्हणजे तुम्ही पीसच्या बदल्यात काहीतरी सतत देत राहता ना, शोधताय, बाहेर पळताय. टू सम अप मी असं म्हणू शकतो की पैसा कॅन गिव्ह यू दॅट टेम्पररी डोपामाइन किक. एक्झॅक्टली. पण पीस नाही देऊ शकत. आणि अजून एक मला पैशांबद्दल ऍड करायचं आहे. पैसा असणारे सगळे शांततेत नाही झोपत. म्हणजे ऐकायला कदाचित असं ऑड वाटेल, खूप पैसा तुम्हाला शांततेची झोप नाही देत. जी कदाचित तुम्हाला जेवढे गरजेपुरते आहेत ती तुम्हाला शांततेची झोप देऊ शकते. आणि जर झोप नसेल तर तुमचा इनर पीस पूर्ण गडबडलेला असतो. ॲब्सोल्युटली. यू सेड इट. आणि आपण झोप ह्या गोष्टीला खूप इग्नोर करतो. एक्झॅक्टली. खूप इग्नोर करतो. म्हणजे आपण, मला असं वाटतं की आयुष्यात मोस्ट ग्रांटेड धरलेली गोष्ट ही झोप आहे. असं मला वाटतं की झोपता काय येणारच आहे, तुम्ही काय सकाळी फ्रेश होणारच आहात. सो मला याच नोटवरती ना, आय वॉन्ट टू नो सम क्विक हॅक्स फ्रॉम यू, ज्याची सुरुवात सिन्स आपण झोप बोललोय. एनी क्विक हॅक जर तुम्हाला द्यायचं झालं की खूप लोकांना शांत झोपेचा इश्यू आहे, तर काय करायला पाहिजे? मागं जसं तुम्ही सांगितलं, एक तुपाचा दिवा लावायला पाहिजे, असं काही अजून एखादी टेक्निक? सगळ्यात आधी तर स्क्रीन टाइम 30 मिनिटं आधी वगैरे बंद करता आला तर उत्तम. स्क्रीन पण आणि मॅगझिन वगैरे पण. म्हणजे तुम्ही पुस्तक वगैरे वाचू नका, लाईट्स ऑफ ठेवा किंवा जे काय असेल. दुसरं अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो मंत्र जप येत असेल ते करा, किंवा पाण्यामध्ये पाय घालून 10 मिनिटं 20 मिनिटं बसा, नुसतं मिठाच्या पाण्यात पाय घालून बसा. किंवा रात्री सुक्तम म्हणून एक आपल्याकडे सुक्त आहे, जे हार्डली 2.5-3 मिनिटाचं आहे, ऐकत झोपा. म्हणजे आता मी स्क्रीन नाही म्हणते म्हणून लांब कुठेतरी मोबाईल ठेवा, किंवा तुम्हाला पाठ झालं तर उत्तम, नसेल पाठ तर निदान लांब ठेवून ऐका. वा वा वा. आता अलेक्सा वगैरे तर असतंच, त्यामुळे यू कॅन प्ले. बरोबर. सो हे रात्री सुक्तम काहीतरी इंटरेस्टिंग प्रकरण आहे, नक्की हे करायला. ऐका. पुढचा एक हॅक मला जाणून घ्यायचं तुमच्याकडनं, की ज्या सध्या या 6-8 वर्षामध्ये आलेले टर्म्स आहेत ते म्हणजे एन्झायटी. मला खूप एन्झायटी आली, मला एन्झायटी अटॅक आलाय. सो द मोमेंट एनीबडी इज फीलिंग की मला एन्झायटी होते आहे, तर व्हॉट इज अ क्विक हॅक फॉर द सेम? 5 4 3 2 1 असं एक टेक्निक आहे एन्झायटीसाठी. बरं. द मिनिट यू रिअलाइज की मी एन्झायटी मोडमध्ये चाललोय, मग कशाची तरी भन्नाट भीती वाटते किंवा व्हॉट एव्हर, तुमचे पॅल्पिटेशन्स आहेत, वेगवेगळ्या, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने जाणवते प्रत्येकाची एन्झायटी. 5 वेगळ्या गोष्टींना स्पर्श करायचा आहे. वा. ॲक्च्युली स्पर्श करायचा. आता समजा मी ड्राईव्ह करताना मला एन्झायटी असेल तर मी माझ्या कानाला, डोक्याला, गाडीला, जिथे कुठे आहे तिथे स्पर्श करेन. टू यू ब्रेक दॅट सायकल. 4 वेगवेगळ्या रंग बघायचा प्रयत्न करायचा, किंवा 3 वेगवेगळे आवाज ऐकायचे, 2 वेगळ्या चांगल्या व्यक्ती आठवायच्या, आणि एक चांगली गोष्ट जी तुम्ही तुमच्यासाठी केलेली आहे ती आठवायची किंवा घडलेली आहे ती आठवायची. वा. दिस विल ब्रेक द सायकल ऑफ एन्झायटी. नाईस. म्हणजे बेसिकली तुम्हाला जे सतत त्याच विचारांच्या लूपमध्ये आहे, अचानक खूप भीती वाटते आहे, तर हे फिजिकल फॉर्म्समध्ये तुम्ही केलं ना, म्हणजे मी कशाला तरी जाऊन हात लावते, तुम्ही फिजिकली मूव्ह होता. म्हणजे आता मी म्हटलं ड्राईव्ह करताना हात लावू नका, म्हणजे बसूनच करा. कारण मी असं बघितलंय म्हणजे रिसेंट पास्टमध्ये ऑफिसमध्ये आहे आणि खूप मेजर एन्झायटी अटॅक आला, मग टेबलवरनं उठून चाललात तरी तुम्हाला फरक पडेल. चेअर म्हणजे टेबलवरनं चेअरवरनं उठा, 5 गोष्टींना हात लावायचा प्रयत्न करा, समोरच्या डेस्कवरती जाऊन हात लावा, फील दॅट. तुम्हाला तिथे सुद्धा तो ब्रेक होतो पॅटर्न. सो 5 4 3 2 1 इज अ बेस्ट टेक्निक. मी पाहिजे तर तुम्हाला एक स्पेसिफिक लिहून देईन, तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये देऊन ठेवा. नक्की. दॅट विल हेल्प एव्हरीवन. करेक्ट. आणि एक अजून एक गोंडस टर्म आहे आपली, ती म्हणजे ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंगसाठी काय करायला पाहिजे? ओव्हर थिंकिंगसाठी मी 3x3x3 असा एक फॉर्म्युला म्हणते. आत्ता जे माझ्या डोक्यात सतत येते ओव्हर थिंकिंग,
त्याचा ते जे काही आहे त्यांनी येत्या 3 दिवसात काय मेजर फरक पडणार आहे माझ्या आयुष्यात. प्रोबॅबली ओव्हर थिंकिंग इज अबाउट फ्युचर किंवा पास्ट. बरोबर. तर नियर फ्युचरमध्ये समजा असेल, म्हणजे उदाहरणार्थ आता उद्या माझ्याकडे पाहुणे येणार आहेत, ते उद्याच येणार आहेत ना, 3 दिवसानंतर काही होणार नाही. त्यामुळे आज त्याच्यावरती काम करायचं आहे. किंवा नेक्स्ट वीक जर पाहुणे येणार असतील तर तो 3 दिवसांचा टप्पा गेलेला आहे. आयडियली ओव्हर थिंकिंगचा जो प्रकार असतो ना, तो मेजॉरिटी ऑफ द टाइम्स तुम्ही 3-3-3 टेक्निक्स वापरले की तुम्हाला लक्षात 3 दिवसानंतर काही होणार आहे का, 3 महिन्यानंतर ह्याच्यात काही फरक पडणार आहे का, 3 वर्षांनी काय होणार आहे. सो 3-3-3चा विचार करायचा. मग तुम्हाला त्याचं उत्तर जर नाही असेल तर त्या क्षणी ते विचार थांबवायचे. माझ्या आयुष्यात या विचारांचा येत्या 3 दिवसांनी काय फरक पडणार आहे, 3 महिन्यांनी काय फरक पडणार आहे, 3 वर्षांनी काय फरक पडणार आहे, ह्या सगळ्याचं उत्तर नाही येतं मोस्टली. त्यामुळे तुम्ही त्याला थांबवू शकता. किंवा मी बदलूच शकत नाही येत्या 3 दिवसात, थांबवा. पहिलं उत्तर जरी नाही आलं तरी लगेच थांबवा, सोडून द्या. सो किंवा अजून एक, नंबर्स म्हणायला सुरुवात करा. तुम्ही ती सायकल ब्रेक करता, थोडं मोठ्याने म्हणायचं नंबर्स. ती सायकल ब्रेक होते सततच्या विचार. पहिली गोष्ट होतं ना, मी ओव्हर थिंकिंगमध्ये आहे ह्याचं रिअलायझेशनच खूप लेट होतं. म्हणजे एन्झायटी कशी, तुम्हाला काहीतरी फिजिकल सिम्पटम्स पण येतात, किंवा तुम्ही ओव्हर थिंकिंगची फेज पार केल्यानंतर एन्झायटीला पोचतं. त्यामुळे तुम्हाला तोपर्यंत लक्षात आलं असतं काहीतरी मेजर बिघडलं. पण ओव्हर थिंकिंग अशी ना की थोडीशी सुरुवात असते, तिथे जर थांबता आलं तर यू विल विन. आजच्या प्रेझेंटमध्ये राहायला शिका. आत्ता काय होतंय त्याच्यावर काम करा. करेक्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला खूप असं वाटतं की अरे बा हे पण लक्षात ठेवायचं, ते पण लक्षात ठेवायचं, तर याला सुंदर काय करायचं, स्मिता मॅमचा जो चातुर्मासाचा जो साधनेचा कोर्स आहे तो करायचा. नाही म्हणजे जोक सपाट, पण खरंच सांगतोय मी की एकदा तुम्ही तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग केलं ना की मग तुम्हाला ह्या गोष्टींची भीतीच नाही राहणार. आणि मला असं वाटतं की हे जे 4 महिने आहेत हे ते स्वतःला ते देण्याचे आहेत. सो परत एकदा जायच्या आधी मला असं वाटतं की ज्या लोकांनी अजूनही चातुर्मासाबद्दल तेवढा सिरियसली विचार केला नसेल, रादर साधनेच्या दृष्टीने विचार केला नसेल, त्यांना तुम्ही काय सांगा? 2 बेसिक नियम करा. एक सातत्य, आणि एक म्हणजे मी स्वतःवरती अन्याय न करता सातत्य आहे. आणि चातुर्मासाच्या माझ्या प्रोग्रामबद्दल सांगायचं झालं तर आपण भीती म्हणजे फिअर टू करेज, करेज टू ॲक्सेप्टन्स टू लव, आणि मग तिथून पीस, हे पूर्ण 4 टप्पे पार करायचा प्रयत्न करतो. तर भीती आज मला कशाचीच नाही आहे असं वाटणाऱ्यांनी सुद्धा रजिस्टर करू शकतात. कारण जसं मी म्हटलं की आपल्याला नोन अननोन फिअर्स असतात आणि जे डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला हे त्रास देत असतात. तुमच्याकडे सद्गुरू असतील, तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळत असेल तर उत्तमच, नाही तर एनर्जी लेवलवरती किंवा मला माझ्या आयुष्यात एक टप्पा पुढे जायचं आहे एवढा जरी विचार असेल, कुठल्याही बाबतीत असेल, मग तुमच्या फायनान्सेस असेल, फिजिकल हेल्थ असेल, मेंटल हेल्थ असेल, तर तुम्हाला हा चातुर्मास सर्वांना खूप मदत करो. तुम्ही एक काहीतरी नियम करा जो तुम्ही सातत्याने करा आणि तुमच्या स्वतःच्या काळजीसाठी, स्वतःची काळजी घ्यायची म्हणून करा. तुम्हाला तो एक टप्पा नक्कीच पार करता येईल. आणि जसं आपल्या इथे तो श्लोक आहे ना की जगी सर्वसुखी असा कोण आहे, असं कोणीच नाही की जो हे क्लेम करू शकतो की मी तर खूप खुश आहे, मला याच्यातल्या कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. सो इन अ वे कुठेतरी हे रिअलायझेशन करून द्यायचा हा टप्पा आहे आणि तो सगळ्यांना आपण रिअलाइज करायला हवा आणि त्याच्यावरती ऍक्ट करणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि मी असं ऍड करेन की जगी सर्व सुखी असा कोण आहे पेक्षा मी आहे त्याच्यात सुखी आहे. वा, हे जर तुम्ही इम्प्लिमेंट करायला लागलात ना, अजून एक हॅक प्लीज, टू चेंज युअर डोपामाइन सिस्टीम. कुणीही कधीही विचारलं ना मी कसा आहे, त्याच्यावरती उत्तर मी सुखात आहे, मी आनंदात आहे द्या. बर, नॉट मी मस्त आहे, मी ठीक आहे. नो, मी सुखात आहे किंवा मी आनंदात आहे. लेट देम थिंक. डॉक्टरांना सुद्धा रिप्लाय करायचं असेल तरी मी आनंदात आहे, आणि देन यू रीड द लिस्ट. आज माझा पोट दुखते, आज माझा नको दुखते. कारण तुमचं पहिला ब्रेनला काय सिग्नल गेलाय, मी सुखात आहे, मी आनंदात. आपल्याकडे इंटरनल पीस डेव्हलप होण्यासाठीची ती जी प्रोसेस आहे ना, ती तिथून सुरू होते. तुमचं सबकॉन्शियस तिथून ट्रेन होणार आहे. म्हणजे एनी टाइम यू रीड माय व्हॉट्सअप, माझा पहिला रिप्लाय कुणाचाही बघा, मी आनंदात आहे. आणि दिस इज फ्रॉम लास्ट मिनिमम 5 to 6 years. म्हणजे मी मिनिमम सांगते, त्याच्या आधी असेल, पण ते मला कॉन्शियसली आठवते ते 5-6 वर्ष. बरोबर आहे. म्हणजे कोविड पासून तर मला आठवतच आहे. पण हे कॉन्शियसली करणं खूप गरजेचं आहे. नाही, हे तुम्ही
कॉन्शियसली करणं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की हे तुम्ही आपण नियम घालून घेतो ना स्वतःला, तसं म्हणजे मी रोज जिमला जाणार आहे तसं मी रोज व्हॉट्सअपला रिप्लाय देताना माय फर्स्ट रिप्लाय विल बी, म्हणजे इफ समवन आस्क यू हाऊ आर यू, इट विल बी मी आनंदात आहे, मी सुखात आहे. आता तुम्ही त्याला इंग्लिश टर्म्स शोधू शकता, माझं काही म्हणणं नाही. पण मेक शुअर यू गिव्ह दिस सिग्नल टू युअर बॉडी माइंड एव्हरी टाइम. करेक्ट. तुम्ही पीसकडे एक एक पाऊल चालायला लागाल, तुम्ही अंतर्गत शांततेकडे एक एक पाऊल तुमचं पुढे जायला लागेल. आय थिंक माझ्या आजच्या पॉडकास्ट नंतर एक जो सगळ्यात छोटा आणि अगदी इझिली डुएबल बदल तो हा आहे की द मोमेंट मला कोणी विचारलं की तू कसा आहेस, तर माझं उत्तर आहे की मी सुखात आहे, मी आनंदात आहे. आणि याच आनंदी नोटवरती आजचा पॉडकास्ट जरी इथे थांबवत असलो तरी तुम्हाला असे अजून नवनवीन विषय जर स्मिता मॅमकडनं जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला जास्तीत जास्त कमेंट्समध्ये सांगा. अजून आमच्यामध्ये काही सुधारणा कराव्याशा वाटतात का, तुमच्याकडे अजून काही कोणते विषय असतील तर तेही आमच्यापर्यंत नक्की पोचवत राहा. आणि नेहमीसारखा जाण्याच्या आधी एक प्रेमाचा सल्ला की आयुष्यावरती प्रेम करत राहा आणि त्याकरता भविष्यशालाला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा.